माता सतीने विचारलं कोणाचा जय जयकार करता? भगवान प्रभुराम भगवान शिवजी म्हटले सती आत्ताच आपण ज्यांची कथा ऐकून आलो ती माझं इष्टदैवत परब्रह्म परमात्मा माझ्या समोर प्रगट झालाय. आपण किती भाग्यवान आहे. माता सती म्हटले भगवान अगस्ती तो कहते थे की राम ब्रह्म आहे. अगस्ती तर सांगत होती की राम ब्रह्म आहे. मग ते जर ब्रह्म आहे तो जर देव आहे तर त्याला कळू नाही का आपली पत्नी रावण चोरून घेऊन गेलाय. तो एखाद्या माणसासारखा वेड्या माणसासारखा झाडाला काय विचारतोय, झुडपांना काय विचारतोय, पशु पक्ष्यांना काय विचारतोय. भगवान शिवजींनी सांगितलं सती तुला जर माझ्यावर विश्वास नसेल तर मग त्यांची परीक्षा घे. म्हणून भगवान प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याकरता माता सतीने सीतेचं रूप धारण केलं. परिणाम भगवान शिवजींनी माझ्या आईचं रूप माझ्या पत्नीने माझ्या आईचं रूप धारण केलं ना. म्हणून भगवान शिवजींनी माता सतीचा त्याग केला. आई पत्नी म्हणून त्याग केला आणि माता म्हणून स्वीकार केला. कालांतराने माता सतीचा देह नाश पावल्यानंतर ती कथा आपल्याला पुढे श्रवण करायची. मात्र देह नाश पावल्यानंतर माता सतीचा हिमालयाच्या घरी मैना मातेच्या पोटी पार्वती या रूपाने जन्म झाला. पुनर्जन्म झाल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीचा सुंदर विवाह सोहळा पार पडला. आणि लग्न झाल्यानंतर एक दिवस माता पार्वतीने विचारलं भगवान मागच्या जन्मामध्ये मी दक्ष महाराजांची कन्या सती होते. मी आपण कथा श्रवण करण्याकरता अगस्तींच्या आश्रमावरती आलो होतो. कृपा करून मला सांगा मागच्या जन्मामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की प्रभू रामचंद्र हे ब्रह्म कसं. तो प्रश्न मी आताही तुम्हाला विचारते. कृपा करून मला सांगा माझा भगवान प्रभू रामचंद्र तुमचा इष्टदैवत परब्रह्म परमात्मा इष्टदैवत परब्रह्म परमात्मा तो अवतार कशासाठी घेतो. त्यावेळेला भगवान शिवजी म्हटले पार्वती माझ्या भगवान परमात्म्याची अनेक अवताराची कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे महाराज म्हटले जब जब होई धर्म काय हानी बाळे असुर अधम अभिमानी. ज्या ज्या वेळेला धर्माचा विनाश व्हायला लागतो त्या त्या वेळेला माझा भगवान परमात्मा अवतार घेतो. गोस्वामी तुलसीदास जी कहते हैं भजन करो जब जब होई धर्म के हानि जब जब होई धर्म के हानि बाढ़ई असुर आधम अभिमानी. ताली वाजवून भजन करू हरी बोल. जब जब होई धर्म के हानि आमाड़ई असुर आधम अभिमानी. श्री राम जय जय राम हरि बोल. बाळई असुर भगवान शिवजी म्हटले पार्वती ज्या ज्या वेळेला धर्माचा विनाश व्हायला लागतो या भूतलावर पापाचा भार वाढू लागतो पुण्याचा क्षय होऊ लागतो साधू संतांना त्रास होऊ लागतो त्या त्या वेळेला माझा भगवान परमात्मा अवतार घेत असतो. भगवान श्री कृष्ण परमात्मा गीता अर्जुनाला म्हणतात अर्जुना यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळेला माझ्या भूतलावर पापाचा भार वाढू लागतो पुण्याचा क्षय होऊ लागतो त्या त्या वेळेला माझा भगवान अवतार घेतो. जब जब होई धर्म के हानि आणि त्या त्या वेळेला माझा भगवान परमात्मा अवतार घेत असतो. माझ्या भगवान परमात्म्याच्या अवताराची 5 कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण सांगितलं जय अविजय
दुसरं कारण सांगितलं दंतवक्र शिशुपाल. आणखी एक कारण सांगितलं रावण आणि कुंभकर्ण. रावण आणि कुंभकर्णांनी लंकेचं राज्य, ब्रह्मदेवाची आराधना केली, लंकेचं राज्य प्रस्थापित केलं, नागकन्यांचं अपहरण केलं, कबीराचा खजिना लुटला आणि लंकेचं राज्य प्रस्थापित केलं. आता सगळीकडे अधर्म चालू आहे. भूतलावर पापाचा भार वाढू लागला, पुण्याचा क्षय होऊ लागला, साधू संतांना त्रास होऊ लागला, गायी ब्राह्मणांची हत्या होऊ लागली. आता मात्र या धरणी मातेला सहन होत नव्हतं म्हणून या धरणी मातेने गायीचं रूप धारण केलं. धेनु रूप धरी हृदय बिचारी, गई तहा जहा सूर मुनिजारी. या धरणी मातेने गायीचं रूप धारण केलं आणि भगवान ब्रह्मदेवाकडे आलेले आहे. सर्व देवतांनी भगवान विष्णू परमात्म्याला विनंती केली, भगवान भूतलावर पापाचा भार वाढू लागला, पुण्याचा क्षय होऊ लागला, साधू संतांना त्रास होऊ लागला. त्यावेळेला भगवान परमात्म्याने सांगितलं, आता माझी अवतार घेण्याची वेळ आलेली आहे. ज्या नगरामध्ये मी अवतार घेणार आहे त्या नगराचं नाव आहे अयोध्या. या अयोध्येचा राजा आहे दशरथ. आणि दशरथ महाराजांच्या 3 मुख्य राण्या आहेत, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. असं म्हटल्यानंतर सर्व देवतांना अतिशय आनंद झाला. सर्व देवता म्हटले, भगवान तुम्ही जर भगवान प्रभू रामचंद्राच्या रूपाने अयोध्येमध्ये अवतार घेणार असाल तर आम्ही सुद्धा 18 पद्म वानराच्या रूपाने तुमच्या आम्ही अवतार घेऊ आणि तुम्हाला सहकार्य करू. त्यात भगवान शंकर होते. भगवान शिवजी म्हटले, तुम्ही जर सर्व देवता वानराच्या रूपाने अवतार घेणार असाल तो मैं सबसे बड़ा बंदर बनूंगा जिसका नाम होगा बजरंग बली. आणि भगवान प्रभू रामचंद्रांनी भगवान परमात्म्याने अवतार घेण्याची वेळ जवळ आलेली आहे. भगवान प्रभू रामचंद्राच्या अवताराची वेळ आहे. चैत्र महिना, वसंत ऋतू, शुक्ल पक्ष, अभिजीत नक्षत्रावर माझा भगवान प्रभू रामचंद्र अवतार घेणार आहे. भगवान विष्णू परमात्मा प्रभू रामचंद्राच्या रूपाने अवतार घेणार आहे. जशी जशी माझ्या भगवान प्रभू रामचंद्राच्या अवताराची वेळ जवळ येऊ लागली तसं तसं या भूतलावर आनंदाचं वातावरण निर्माण होऊ लागलं. झाडं, वेली, फुला फळांनी बहरलेली आहे. नद्या नाले संत गतीने वाहू लागले. मंद सुगंध वारा सुटलेला आहे. त्या हवेमध्ये फुलांचा सुगंध दरवळतोय. भगवान प्रभू रामचंद्राच्या अवताराची वेळ जवळ आली. भगवान प्रभू रामचंद्राच्या अवताराची वेळ आहे. चैत्र महिना, वसंत ऋतू, शुक्ल पक्ष, अभिजीत नक्षत्र, दुपारची वेळ आहे. ओ रघुकुलरी जब जब होई दरब कहानी, ओ जब जब होई दरब कहानी, बाड़े असुर अभिमानी. भगवान प्रभू रामचंद्राच्या जन्माची वेळ आहे. ओ नवमी तिथी मधुर मास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता. सिया राम जय जय राम. हरि बोल.
अभिजित नक्षत्र आहे, दुपारची वेळ आहे, सूर्य माथ्यावर आलेला आहे आणि अचानक या भूतलावरील जन्माला आलेला प्रत्येक जीव दुपारच्या उन्हामुळे सावलीमध्ये विश्रांती करत असताना, दुपारच्या वेळेला कौशल्य माता आपल्या महालामध्ये विश्रांती करत असताना अचानक भयंकर प्रकाश पसरला, भयंकर प्रकाश पसरला आणि चतुर्भुज रूपामध्ये भगवान प्रभू रामचंद्र प्रकट झालेले आहेत। बोलिए चतुर्भुज भगवान की, बोलिए चतुर्भुज भगवान की। चतुर्भुज कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी। हरि बोल। प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी। हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचार। हरि चैत्र महिना वसंत ऋतू शुक्ल पक्ष अभिजित नक्षत्र आहे, दुपारची वेळ आहे, सूर्य माथ्यावर आलेला असताना कौशल्य मातेच्या मालामध्ये भयंकर प्रकाश पसरला आणि चतुर्भुज रूपामध्ये माझा भगवान प्रगट झाला। कौशल्य माता नाराज झाल्या। कौशल्य माता म्हटले, आप चतुर्भुज रूप में प्रकट हुए हो भगवान। हाँ माँ। अरे क्या माँ माँ करते हो? आप अगर ऐसे चतुर्भुज रूप में प्रकट हुए तो कौन बोलेगा ये कौशल्य का बेटा है? ए देवा, अरे तू चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाला, तू जर असा चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाला तर तुला माझा मुलगा कोण म्हणेल आणि मला तुझी आई कोण म्हणेल? मग अरे छोटे हो जाओ, लहान हो। देव लहान झाले, अरे और छोटे हो जाओ, आणखी लहान झाले, अरे आणखी लहान हो, आणखी लहान झाले। जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट। और छोटे हो जाओ। देव लहान झाले, एवढं लहान झालं, एवढं लहान झालं, ते नुकतंच जन्माला आलेलं वानराचं पिलू असतं ना, ते वानराच्या पिलासारखं दिसू लागलं आणि पडल्या पडल्या म्हटलं, आप ठीक आहे मा? कौशल्या माता म्हटल्या, अरे बाबा तू लहान झालाय
पण गोष्टी तर शहाण्या माणसासारखे करू लागला. लहान बाळ कुठं जन्माला आल्याबरोबर बोलतय का म्हटले, मग अरे तू जन्माला आल्याबरोबर बोलायला लागलास. मग अरे लहान बाळ जन्माला आल्याबरोबर रडायला लागतं, तू रडायला लाग. आणि भगवान रडू लागला, ट्याहा ट्याहा ट्याहा. रडत असताना एवढ्या दुपारच्या वेळेला एक दशरथ महाराजांची दासी कौशल्या मातेच्या महालाजवळून जात असताना तिने बाळाचा रडायचा आवाज ऐकला आणि तिला एवढा आनंद झाला, दावत सुटली, महाराज की जय हो, महाराज की जय हो, महाराज की. अगं काय झालं महाराज की जय हो. अरे काय झालं म्हटले, महाराज की जय हो. अरे काय झालं म्हटले, कौशल्या माता ने बालक को जन्म दिया. कौशल्या मातेला पुत्र झालाय. कौशल्या मातेला पुत्र झाला म्हटल्यानंतर दशरथ महाराजांना एवढा आनंद झाला. महाराज कहते हैं, दशरथ पुत्र जन्म सुनि काना, दशरथ पुत्र जन्म सुनि काना. टाळी वाजून भजन करो हरि बोल. मानव ब्रह्मानंद समाना, मानव ब्रह्मानंद समाना. श्री राम जय राम जय जय राम. बोले उमापति महादेव की. दशरथ जगपुत्र जन्म सुनी काना. दशरथ महाराजांना एवढा आनंद झाला. दशरथजी म्हटले, अरे द्रव्यदान द्यायला लागा, स्वर्णदान द्यायला लागा, भूदान द्यायला लागा, गोदान द्यायला लागा. परमानंद पुरी मन राजा जाई बुलाई बजाव ही बाजा. दशरथ महाराजांना एवढा आनंद झाला. दशरथजी म्हटले, अरे सनया चौघडे वाजवायला लागा, मंगलवाद्य वाजवायला लागा. अयोध्येमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण. आणि भगवान शिवजी माता पार्वतीलाही श्री शिव महापुरा रामकथा सांगत असताना भगवान शिवजी म्हटले, पार्वती, ज्या वेळेला माझा इष्टदैवत परब्रह्म परमात्मा, ज्या वेळेला माझ्या भगवान विष्णू परमात्म्याचा राम अवतार झाला, त्यावेळेला मला माझ्या भगवान परमात्म्याच्या बालरूपाची इच्छा झाली. मला वाटलं, मी विचार केला की माझा भगवान परमात्मा बालरूपामध्ये कसा दिसत असेल, म्हणून मला पाहायची इच्छा झाली. मी भगवान प्रभू रामचंद्रांना पाहण्याकरता एक चोरी केली. मी साधूचा वेश धारण केला आणि काकभृशुंडीला माझा शिष्य बनवलं. मी गुरु आणि काकभृशुंडी शिष्य, आम्ही साधूचा वेश धारण केला आणि अयोध्येच्या राजवाड्यासमोर आलो. अयोध्येच्या राजवाड्यापासून तर शरयूच्या तटापर्यंत भयंकर गर्दी जमलेली आहे. पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. कसे बसे धक्का देत देत आम्ही अयोध्येच्या राजवाड्यामध्ये जात असताना तिथं वाटेत दोन द्वारपाल आहे. जरा त्या द्वारपालांनी आम्हाला धक्का देऊन बाहेर हाकलून दिलं. मला सांगताही येईना, अरे मी भगवान शंकर आहे. मी जर खरं सांगितलं असतं तर तिथल्या लोकांनी माझ्या समोर दर्शनासाठी रांगा लावल्या असत्या. दुःख अंतःकरणाने आम्ही तिथून बाहेर आलो. राजवाड्याच्या बाहेर आल्यानंतर आम्ही एका निवांत दुपारच्या वेळेला झाडाखाली बसलो. मी डोळे बंद केले आणि माझ्या भगवान परमात्म्याचं ध्यान केलं. भगवान परमात्मा समोर बालरूपाच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली. मी भगवान परमात्म्याचं ध्यान केलं आणि इकडे एक प्रकार घडला. महाराज म्हटले, जे बालक जन्माला आलं होतं ते अचानक रडायला लागलं. एवढं रडायला लागलं, एवढं रडायला लागलं, काही केल्या राहत नाही. कौशल्या मातेने बाळाला घेऊन पाहिलं, सुमित्रा मातेने बाळाला घेऊन पाहिलं, दशरथ महाराजांनी बाळाला जवळ घेतलं, रडायचं थांबत नाही. गुरु वशिष्ठांनी बाळाला घेऊन पाहिलं, बाळ रडायचं थांबत नाही. सगळ्यांना सर्वांना चिंता वाटू लागली, काय झालं असेल बाळाला, काय झालं असेल बाळाला.
एवढ्यात सकाळी सकाळी एक 80-90 वर्षाची आजी काठी टेकवत राजवाड्यामध्ये आली आणि म्हातारी म्हणली, काय ग कौशल्या, काय झालंय बाळाला, का रडतंय एवढं? कौशल्या माता म्हटल्या, कुणास ठाऊक आजी, रात्रभर बाळ रडतंय. आजी म्हटली, हे बघ, हे बाळ जन्माला आल्यापासून यांना पाहण्याकरता सगळीकडे भयंकर गर्दी जमलेली आहे. मला वाटतं या बाळाला कोणाची तरी दृष्ट झाली असेल. मग म्हटले, जा, एखादा कोणी दृष्ट काढणार असेल तर त्याला बोलावून घेऊन ये. दशरथ महाराजांनी काही सेवकांना बोलवलं आणि सांगितलं, जा अयोध्येमध्ये दवंडी द्या आणि कोणी दृष्ट काढणार असेल त्याला घेऊन